नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. आजच्या तासाला आपण पुन्हा व्याकरण चालवा या घटकातील दुसरं वाक्य पाहतोय. यातलं आपण संपूर्ण जे काही पदं आहेत त्यातली त्या पदांचा सखोल अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिले उदाहरण वाचूया आपण. आमचा पोपट पेरू खाऊन उडाला. आता पहिली गोष्ट याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, संयुक्त क्रियापद आहे की नाही तेही आपल्याला बघावं लागेल. बघा, आमचा पोपट पेरू खाऊन उडाला. खाऊन उडाला हे संयुक्त क्रियापद आहे असं जर ज्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहेत, कारण याच्यामध्ये दोन क्रियेचा बोध होतोय. खाऊन उडालामध्ये खाणे आणि उडणे, त्याच्यामुळे हे संयुक्त क्रियापद नाही आहे. जर तुम्ही याला संयुक्त क्रियापद म्हणून जर घेतलं तर तुमचं जवळपास यातले बरेचसे पदं चुकायला सुरुवात होऊन जातील. म्हणून याच्यामध्ये एवढंच क्रियापद आहे फक्त, उडाला. झालंय. उडणारा कोण असा प्रश्न विचारला तर तुम्हाला लगेच उत्तर मिळणार यामध्ये. बघा, उडणारा कोण? पोपट. झालंय. पोपट काय झाला याच्यातला? कर्ता. आणि कर्ता हा कोणत्या विभक्तीमध्ये? याच्यामध्ये प्रथमेमध्ये आहे. झालंय, म्हणजे आपण त्याची विभक्ती सुद्धा ओळखली. पुन्हा आता तो पोपट म्हणजे हे काय झालंय? पुल्लिंगी झालंय. पुन्हा जर पाहिलं आपण तर हे तृतीय पुरुषी एकवचनीमध्ये गेलंय, म्हणजे वचने ओळखलंय, पुरुष ओळखलंय आपण. पहा, मग पोपट कोणाचा आहे? तर आमचा आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे नामाच्या आधी येणारा शब्द त्या नामाचं काय असतोय? विशेषण असतोय. म्हणजे हे झालं याच्यामध्ये विशेषण. मग आता पुन्हा आपल्याला विचारते की विशेषणाचा पोट प्रकार कोणता आहे हा? तर विशेषणाचा पोट प्रकार म्हणजे हा सर्वनामापासून तयार झालाय, म्हणून याला आपण कोणतं विशेषण म्हणतोय? सार्वनामिक विशेषण म्हणतोय, कारण आम्ही या शब्दापासून तयार झालाय, याची षष्ठी वापरलेली आहे. म्हणजे आमचा पोपट. त्यानंतर आमचा पोपट उडाला. कसा उडाला असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळतंय. बघा बरं, पेरू खाऊन. कसा उडाला? पेरू खाऊन. म्हणजे तुम्ही इथं विचारलाय कसा उडाला, तर उत्तर काय मिळालं तुम्हाला? पेरू खाऊन. मग आता पुन्हा एक प्रश्न पडला, याच्यामध्ये दोन शब्द यायला लागले, त्यांचा सुद्धा आम्हाला अभ्यास करावा लागेल. मग पेरू खाऊन, खाणे ही सकर्मक क्रिया आहे, पण हे कृदंत आहे याच्यातलं. लक्षात ठेवायचं. हे खाऊन काय झालं? याच्यातलं कृदंत आहे. झालंय. मग कृदंत जरी सकर्मक असले तर हा जो पेरू शब्द आहे याच्यातला, पेरू याच्यातलं काय झालंय? कर्म आहे. पण कर्म हे उडाला या क्रियापदाचं नाही, कारण उडणे ही क्रिया कर्मक आहे. म्हणून हे कर्म कोणाचं आहे? ह्या कृदंताचं आहे. लक्षात ठेवायचं. झालंय. आणि हे जे कृदंत आहे जरी सकर्मक असले पण त्याला ऊन प्रत्यय लागलेला आहे. हे कृदंत याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करतंय. आणि हे क्रियाविशेषण अव्यय खा या धातूला ऊन प्रत्यय लागून तयार झाले, म्हणून याला आपण धातू साधित क्रियाविशेषण अव्यय असं देखील म्हणतो. मग पेरू हे कर्म कोणाचं आहे? ह्या कृदंताचं आहे. आणि हे दोन्हीही भाग मिळून, पेरू खाऊन हे दोन्ही भाग मिळून वाक्यामध्ये जर पृथक्करणामध्ये यांचे जर स्थान जर पाहिले तर हे विधेय विस्ताराचे कार्य करतात. कशाचे कार्य करतात? विधेय विस्ताराचे. पुन्हा याच्यामध्ये आता पुढे जाऊ आपण. उडाला. मग उडाला हे जर पाहिलं तर उडणे ह्या धातूला, म्हणजे उड ह्या धातूला ला प्रत्यय लागलेला, लाख्यात झालेलं आहे. ही क्रिया कशी आहे? आकर्मक क्रियापद आहे. मग आकर्मक क्रियापद असून हे पुन्हा काय झालेलं आहे? होकारार्थी झाले. आणि तुम्हाला माहिती आहे की होकारार्थी जे होत असतं तेच कशामध्ये जात असतं? करण रूपात जात असतं. पुन्हा याचा जर काळ ओळखायचा असेल उडाला, तर याचा जो काळ झालेला आहे याच्यामध्ये तो म्हणजे साधा भूतकाळ. मग आता प्रश्न पडलाय की सर याचं प्रयोग कोणता होईल? आता ज्यांनी बघा, खाऊन उडणारा कोण? पोपट. पोपट खाऊन उडाला काय? पेरू. असं ज्यांनी ज्याचा अर्थ लावला ते पूर्णपणे याच्यामध्ये चुकलेले. त्यांचं फक्त कर्तरी प्रकार बरोबर येईल, पण ते आकर्मक कर्तरी आहे का सकर्मक कर्तरी, इथं मात्र हे चुकतील विद्यार्थी. म्हणून बघा, याच्यामध्ये उडणारा कोण? पोपट. कर्ता प्रथमा, म्हणजे प्रयोग तुमचा कोणता झालेला आहे? हा कर्तरी. आता आम्हाला बघायचं आहे हा आकर्मक कर्तरी आहे का सकर्मक कर्तरी आहे. बघा, उडणारा कोण? पोपट. पोपट उडाला कसा? पेरू खाऊन. म्हणून ही क्रिया कशी आहे? आकर्मक आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे आपण? आकर्मक कर्तरी. पुन्हा इकडे
वाक्यपृथक्करणामधून जर यांचा अभ्यास केला तर आपण बघा, उडाला हे याच्यातलं विधेय झालंय. पुन्हा उडणारा कोण पोपट हे याच्यातलं काय बनतं, पुढे जाऊन उद्देश बनतं. आणि उद्देशाची माहिती देणारा हा जो आधीचा भाग आहे तो काय झाला, उद्देश विस्तार. त्यानंतर आमचा पोपट उडाला कसा, पेरू खाऊन हे काय झालं याच्यातलं आपण आधीच पाहिलंय, विधेय विस्तार. तर अशा प्रकारे आपण ह्या वाक्याचा संपूर्ण अभ्यास केला आहे. धन्यवाद मित्रांनो.